आध्यात्मिक होती. मुलांना वाटलं की आपल्या बाबा अंतकाळामध्ये त्यांच्या मुखामध्ये नाम आलं पाहिजे, देवाचं नाव आलं पाहिजे. शेवटचा काळ आला, सगळी माणसं भेटायला येऊ लागली आणि तेवढ्यात बाबा म्हणायचे के वा के वा. ज्या मुलांना वाटलं की आपल्या बाबांना केशवा माधवा म्हणायचंय, अंतकाळात जर आपल्या बाबांच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं तर त्यांच्या सुखाला पारवा राहणार नाही. म्हणून डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब काही करा आणि आमच्या बाबांना जिवंत करा, एक 5 मिनिटं जिवंत करा, त्यांना भगवंताचं नामस्मरण करू द्या आणि नंतर जाऊ द्या. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, त्यांना 5 मिनिटाकरता जाग केलं. पण महाराज जाग केलं खरं, पण आयुष्यभर संसार केला. अंतकाळाला देवाचं नाव येणार आहे का मुखाला? बाबांना 5 मिनिटाकरता शुद्ध आली आणि बाबांनी सांगितलं, अरे बाळा हो, गिर सुनिवासरू खातय. म्हणजे मला सांगायचंय, आपण शेतकरी मंडळी आहोत बघा. अनेक जण म्हणतात, महाराज अंतकाळाला भगवंताचं नामस्मरण करायचंय ना, शेवटच्या काळाला भगवंताचं नामस्मरण करायचंय ना, आपण असं करू, एकदम शेवटच देवाचं नामस्मरण करू. पण ते सोपं आहे का हो बाबा? नाही सोपं. आपण शेतकरी मंडळी आहोत. मला सांगा, आता पाऊस पडला नाही, आता दुष्काळाविषयी सोडून द्या, पण ज्या वेळेस पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यानंतर जर आपण बाजरी पेरली तर 3 ते 4 महिन्यांनी त्याला काय येईल? कणीस येईल आणि त्यातून बाजरीच येईल ना. एखादा म्हणला काय नाही, यंदा मी बाजरी पेरणार आणि मला कणसाची ज्वारीच उगवली पाहिजे, जमल का? नाही दादा, जे पेरलं जातं ना तेच उगवलं जातं, दुसरं उगवत नाही. म्हणून तो कोपराय म्हणतात, तो शेवटचा दिवस माझा गोड झाला अभंगाचं प्रताप. शेवट तो भला
शेवटचा दिवस गोड झाला, भला झाला. आणि कशामुळं भला झाला तर मी माझ्या माहेराला आलो. माहेराला आलो. खरं माहेर हा शब्द कोणाचा आहे हो? कोणाचा आहे माहेर हा शब्द? पुरुषांना माहेर असतं का हो? नाही, संतांना मी पुरुषांना विचारतोय, पुरुषांना माहेर असतं का? नाही माहेर. आपल्या जीवनात माहेर हा शब्दच नाही. आपल्याला माहेर आहे का? माहेर कोणाला असतं? महिलांना माहेर असतं. आता बसलेल्या महिलांना मला असा प्रश्न विचारायचा आहे, माहेर तुम्हाला असतं, माहेर नेमकं कोणाचं असतं हो? सुनाचं माहेर असतं का सासूचं? महिला वर्ग माहेरला जाताना, हा मला सांगा, माहेर कोणाचं असतं, सासूचं का सुनाचं? हा, दोघींचं पण नाही. तुम्ही माहेरालाच जात नाही. माहेर कोणाचं असतं, सासूचं का सुनाचं? मी उलटा बॉल टाकलाय. सासूचंही माहेर नसतं, सुनाचंही माहेर नसतं. माहेर कुणाचं असतं तर लेकीचं माहेर असतं, सासूचंही नसतं. तुम्ही माहेरलाच जात नाही, तुम्हाला माहितीच नाही. महाराज ते जगद्गुरु तुकोबार आहे, माहेरला जातो म्हणून सांगतात. आपुल्या माहेरा संता हाती आला. संतांनी मला माहेरला बोलवलं. महिला वर्ग मला सांगाव, माहेरला जाण्याकरता कोणी निमंत्रण देण्याची गरज असते का? नाही. महाराज तुम्ही म्हणतात तुकोबार आहे, म्हणतात पंढरपूर हे माझे माहेर आहे. माझे माहेर पंढरी आहे बिबरे जातील. महाराज अहो, आमच्या माहेरामध्ये आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे. तसं तुमच्या माहेरामध्ये तुकोबारांच्या पंढरपुरामध्ये कोण आहे? महाराज आम्ही गेलो तर आम्हाला एक देव आणि बाकीचं सगळं चोरच दिसलं, बाकीचं कोणच नाही ना. आणि तुम्ही म्हणता माहेर. महाराज आपल्या डोळ्याला चष्मा जो लावलाय त्या चष्म्यातून तेवढंच दिसणार. कारण माणसामध्ये देव शोधायला महाराज त्याच्याकरता गाडगे महाराजच व्हावं लागतं, कुणालाही होता येत नाही माणसातला देव. अहो, काशीवरून आणलेलं पाणी जवळजवळ 700 ते 1000 किलोमीटर चालत प्रवास करून आणलेलं पाणी एका गाढवाला पाजावं, गाढवात देव बघावा, याच्याकरता आमचे नातरायाच व्हावं लागतं, कुणाचंही काम नाही. महाराज मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, अरे नका जाऊ देवळात, देवळात जाऊन तुमचं भलं होणार नाही. तुमच्या घरातला, तुमच्या शेजारचा, तुमच्या गावातला देव बघा, माणसातला देव जाणा. महाराज प्रत्येक जण आपण एखाद्याच मागे लागलोय, पैसा पैसा पैसा. एक सांगू का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे, सगळं इथंच राहणार आहे, शेवट काही येणार नाही. पण याच्याही पुढे सांगतो, दहन एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे, दहन एकमेकाचा प्राण घ्यायला सुद्धा पाठीमागे बघत नाही. सत्य घटना मी सांगतोय, मी खोटं कधी बोलणार नाही. नारदाच्या गादीवरती उभा आहे. तुका म्हणे धन महाराज वाईट आहे, एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे की एखाद्याचा प्राण घ्यायला सुद्धा पाठीमागे बघत नाही.
सिस्टीमच्या बाहेरच जाईल बरं का. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. अन्नमान धन, अन्नमान धन, अन्नमान धन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. महाराज संत सांगतात अन्न, मान आणि धन हे प्रारब्धातच असावं लागतं बरं का. एखादा म्हटला ना नाही नाही मी कष्ट करणार, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. दिवसभर कामाला ज्या वेळेस मी जातो ना, कामाला जाताना सोबत जेवणाचा डबा असतो, पण एखाद्या दिवशी एवढं काम असतं की तो शेजारचा डबा सुद्धा उघडून खाण्याला वेळ भेटत नाही. हे दुसरं तिसरं काय नाही, त्या दिवसाचं अन्नच माझ्याकडे शिल्लक नव्हतं. काही लोक म्हणतात हो कशामुळे ते जिवंत राहिले काय माहिती, 2 महिने झालं अन्नाचा कण नाही. पण एक लक्षात ठेवा, जगणं आणि मरण हे अन्नावरती डिपेंड नाही, खाण्यावरती डिपेंड नाही. हे फक्त आणि फक्त ऑक्सिजन, जेवढा आपण श्वास आहे ना तेवढंच आपण जगतो, जास्त जगत नाहीये. महाराज अन्न सुद्धा आपल्या नशिबातच असावं लागतं आणि मान सुद्धा आपल्या नशिबातच असावं लागतं बरं का. आता सगळ्याकडे धुमाकूळ चाललाय, पण एक सांगू का, मी किती वेळा म्हटलो ना माझा राजकारणाचा अजिबात विषय नाही बरं का, मी उदाहरण म्हणून सांगतोय. मी किती वेळा म्हटलं ना मी पुन्हा येईल, पण माझ्या जर नशिबात, माझ्या जर प्रारब्धातच जर मान नसेल, खुर्ची नसेल, तर ती मी परत येऊ शकत. अहो 105 आमदार निवडून आलते हो, तरी येता आलं नाही. हे फक्त प्रारब्धातच असावं लागतं. आणि शेवटचं सांगतोय ते धन फार वाईट आहे. धनाच्या पाठीमागं लागू नका. तुमच्या मुलांना जर वाटत असेल ना की आपल्या मुलांना संपत्ती कमवावी, पण मी तुमच्या मुलासारखा आहे, माझा ऐका. आपल्या मुलांना संपत्ती कमी कमवा, कारण संपत्ती हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार मिळते. वाढे मान हे कोणाच्या नाही. एखादा म्हणत असेल ना गावचा सरपंच व्हायचंय, मी 10 कोटी खर्च करतो, 15 कोटी खर्च करतो. दादा तुझ्या नशिबात असेल तरच मिळत, अन्यथा मिळणार नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटतं माझ्या मुलाला संपत्ती कमवावी, पण मी तुमच्या मुलासारखा आहे, माझं ऐका. तुमच्या मुलांना जर संपत्तीच कमवायची असेल ना तर संपत्ती कमवू नका, संस्कार कमवा. संस्कार तुमच्या डोळ्यासमोरची उदाहरण आहे. आई वडिलांनी कष्ट केलं, रक्ताचं पाणी केलं, कोणत्या सामाजिक कामामध्ये नाही, कोणत्या पाहुण्याला नाही, कोणाच्या लग्नाला नाही, फक्त काम काम काम. आणि महाराज त्यांची मुलं एवढी प्रॉपर्टी त्यांच्या डोळ्यात एकच राख रांगोळी करतात, मुलगा पेटाळा निघतो, त्याचा उपयोग होत नाही. पण एखाद्या आई वडिलांनी काही नाही, जे करायचे ते माझ्या मुलाबाळांसाठी करायचं. संस्कार दिले, शिक्षण दिलं, लहानाची मोठी केली, चांगली अधिकारी केली. महाराज तुमची संपत्ती आहे ना त्याच्या 10 पट वाढवण्याची ताकदही त्याच्यात आहे. म्हणजे तुमची संपत्तीची राख रांगोळी ही करायची त्याच्यातच ताकद आहे, आणि तुमची संपत्ती 10 पट ही करायची ताकद कुणाच्यात आहे? आपल्या मुलाच्यातच आहे. पण कशी? जर त्याला संपत्ती दिली आणि संस्कार दिले, यात फरक आहे. मी सत्य उदाहरण सांगतोय बघा. एखाद्याच्या जीवनामध्ये ते कधीच घडू नये पण घडलं. सुखी कुटुंब होतं, आई वडील आणि एक मुलगा. 25-30 वर्षाचा झाला आणि 25-30 वर्षाच्या झाल्यानंतर
त्याचं लग्न लावून दिलं. मराठवाड्यातलं उदाहरण आहे. लग्न लागलं, 1-2 वर्ष झाली आणि 2 वर्षानंतर भयानक असा दुष्काळ त्या मराठवाड्यामध्ये पडला. महाराज, दुष्काळ किती वाईट असतो आपल्याला एवढा जाणवत नाही बरं. एखाद्याला म्हटलंच ना, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला सांगितलं, अहो दुष्काळ 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 म्हणजे काय, तर त्याचं एकच उत्तर येतं, महाराज तुम्हाला दुष्काळच पाहायचा असेल ना तर 1972चा दुष्काळ पहा. त्याच्यानंतर परत दुष्काळ पडला नाही. 72चा दुष्काळ काय होता मी पाहिला नाही, मी वाचलाय फक्त 72चा दुष्काळ. महाराज, अशी वेळ आली की माणसाला माणूस खायला लागलं, अशी वेळ आली. पाणी नाही, जिकडं तिकडं पाहावं जनावर नाही, उन्हाळ सगळं मारहाण झालेलं. ती परत दिवस येऊ नयेत अशीच परिस्थिती मराठवाड्यामध्ये निर्माण झाली. एक दिवशी संध्याकाळी मुलगा, आई, वडील आणि त्या मुलाची पत्नी असे 4 जण जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर बाबाने सांगितलं, बाळा, प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतं मुलांना जन्माला घालणं, त्यांना मोठं करणं, नानाचं मोठं करायचं, चांगल्या पदावरती रुजू करायचं आणि त्यांचा प्रपंच हाकायचा. मुलाचं कर्तव्य असतं आपल्या आईवडिलांना म्हातारपणी सांभाळायचं, त्यांना आधार द्यायचा, हे मुलाचं कर्तव्य असतं. पण काळ बदललाय. एक लक्षात घे, 4 जर आपण याच गावामध्ये राहिलो तर 1-2 महिने आपण जगू आणि त्याच्यानंतर उपासमारीचा वेळ आपल्यावर येणार आहे. बाळा, आम्ही आता म्हातारे झालो, आम्ही कष्ट करू शकत नाही, पण तू तरुण आहे, तुझी बायको तरुण आहे. एक काम कर, तू आणि तुझी बायको कोणत्या तरी शहराच्या ठिकाणी जा, तिथं उदरनिर्वाह करा, तिथं काम करा. तुम्ही 2 जण तिथं जागा, आम्ही 2 जण कसं तरी इथं जगतो. मुलालाही विचार पटला. ठीक आहे म्हटले, गावात दुष्काळ करणार तरी काय. आणि दुसऱ्या दिवशी मुलाने आणि त्याच्या पत्नीने बॅग भरली आणि मुंबईला निघून गेले. मी सांगतोय, प्रारब्ध त्या मुलाचं चांगलं होतं. दिवसेंदिवस त्याची प्रगती होत गेली. एवढी प्रगती झाली की एक मोठ्या कंपनीचा मालक तो झाला. दिवस झाले 15 ते 17 वर्ष तो गावी परतलाच नाही. फक्त गावी पैसे पाठवायचा, आई वडिलांना पत्र पाठवायचा, एवढंच काम करायचा. तो दुबई सारख्या शहराच्या ठिकाणी जाऊन सेटअप झाला. आणि एक दिवशी संध्याकाळी ते 2 जण नवरा बायको बसले आणि बायकोनं नवऱ्याला सांगितलं, का हो म्हणले, आज 17 वर्ष झालं आपण आपल्या गावाला गेलो नाही, तुम्ही तुमच्या आईवडिलांना पाहिलं नाही, मी माझ्या आईवडिलांना पाहिलं नाही. माझी अशी इच्छा आहे, यंदाची दिवाळी आपण आईवडिलांसोबत घालू. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. अरे, आज 17 वर्ष झालं मी माझं गाव सोडलं, आईला भेटलो नाही, बाबांना भेटलो नाही, काही नाही. यंदाची दिवाळी मी माझ्या आई वडिलांच्या घरी साजरी करणार. चला म्हणले. 2 जण आले. खूप दिवसांनी आई वडिलांना भेटायचंय. गच्च बॅग भरून पैसे आणले. पैशाबरोबर सुंदर सुंदर वस्त्र आणले, शहार आणली, खाऊ आणला, भरपूर आणलं. गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्यानंतर त्या 2 नवरा बायकोंचा असा विचार झाला, काय ग म्हटले, मागच्या 4-5 वर्षामध्ये माझा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये माझा चेहरा पूर्ण बदलला. पहिला मी राहिलो नाही, माझ्यात बदल झालाय. मला असं वाटतं की माझे आई वडील मला ओळखतेत का, पाहूया. असं कर, आज पहिला दिवस आहे, आजची रात्र तू तुझ्या आई वडिलांकडे जा, मी माझ्या आई वडिलांकडे जातो, पाहूयात माझे आई वडील ओळखतेत का नाही. पण एक लक्षात ठेव, उद्या सकाळी 7 वाजता माझ्या घरी ये. यदा कदाचित जर मला ओळखलं नाही तर मला घरातनं बाहेर काढतील, मग मी कुठं जाऊ. दोघांनाही हसू आला. म्हटले, काही नाही हरकत, मी उद्या सकाळी 7 वाजता येते, तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे जा, मी माझ्या आई वडिलांकडे जातो. डोळ्यासमोर चित्र आणा. 15-17 वर्षातून तो मुलगा गावात येतो. सायंकाळ संध्याकाळी झाली होती. 7, 7:30, 8च्या दरम्यान सगळीकडे अंधार पसरला होता. गुरं सगळी घरी आली होती, आपल्या बाळांना पाजत होती. आणि अशा वेळेमध्ये आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत 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 आपल्या वाड्यामध्ये आला. वाड्याच्या जवळ आला, दरवाजा वाजवला आणि दरवाजा वाजवल्यानंतर आपल्या आईनं तो दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, आपलं बाळ. पण तोंडावरच्या सर्जरीमुळं चेहरा बदलला होता. आईला आपलं बाळ ओळखू आलं नाही. आईनं सांगितलं, का हो, कोण पाहिजे तुम्हाला. त्या मुलाला आनंद झाला, अरे आपल्या आईने आपल्याला ओळखलं नाही. आणि ज्या वेळेस ही ओळख दिला, काय आनंद होईल.
त्या मुलाने सांगितलं, आई मी पुढच्या गावचा पाहुणा आहे, पण मला इथून जायला काहीच नाही, एसटी नाही, गाडी नाही. माझी अशी इच्छा आहे आजची रात्र मी तुमच्या घरी राहावं आणि उद्या सकाळी मी उठून माझ्या गावी जातो. फक्त आजची रात्र मला राहू द्या. आईला आपलं बाळ आठवलं. आईला वाटलं आपलंही बाळ असंच कुणाच्या तरी घरी राहत असेल, आपलंही बाहेर गावीच गेलंय ना. अरे आपलं बाळ आहे, आपलं बाळ समजून घरात घेतलं आणि रात्री जेवण झाले, इकडच्या तिकडच्या गप्पा टप्पा सगळं 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 ठीक झालं. आणि रात्री 11 वाजता झोपण्याकरता सगळे त्या मुलाचा बाप आणि मुलगा झोपण्याच्या खोलीमध्ये आला. दिवसभर प्रवासाने थकला होता, आई वडिलांसोबत आला होता. असं वाटत होतं आपल्या आईला मिठी मारावी, आपल्या बाबांना मिठी मारावी, पण परत डोक्यात विचार येत होता, सकाळच्या वेळेस आपली पत्नी येऊन सांगेल ना, त्यावेळेस आपल्या आई वडिलांना वेगळाच आनंद होईल. चला म्हणजे दिवसाचे कपडे बदलून टाकू. रात्री कपडे बदलण्याकरता बॅग उघडली आणि बॅग मधून रात्रीचा पोशाख काढला आणि बॅग उघडताना ती गच्च पैशाने भरलेली बॅग शेजारी उभा असणाऱ्या बापाला दिसली. मी उदाहरण कशासाठी सांगतोय, तुका म्हणे धन आणि धनासाठी किती प्राण. समोर बॅग पाहिली आणि बॅग पाहिल्यानंतर रात्रीच्या 1 वाजल्या, पण त्या बापाला काही केलं नाही, झोप लागेना. आज 17 वर्ष झालं, आपल्या पोटचा गोळा कुठं पडतोय कुठं झोपतोय काहीच माहित नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढा पैसा जर आपल्याला भेटला ना, तर आपल्या मुलाला दुसऱ्याच्या घरी काम करायची गरज पडणार नाही. रात्री 2 वाजता उठला, बाहेर आला, आपल्या पत्नीला जागा केला, अगं उठ. ती म्हटले काय झालं, आताशी तर 2 वाजले, 6 वाजता उठायचं. नाही नाही उठ म्हणले तू पहिलं. काय झालं? अगं रात्री जो पाहुणा आपल्या घरी आलाय ना, त्या पाहुण्याच्या बॅग मध्ये गच्च पैसा भरलेला आहे. आणि तेवढा पैसा जर आपल्याला भेटला ना, तर आपल्या मुलांना बाहेर राहायची गरज पडणार नाही. मग काय करायचं? अगं रात्रीच्या वेळेस 8 वाजता हा आलाय, शेजारच्या कोणालाच माहित नाही आपल्या घरी आलेला पाहुणा, या पाहुण्याला संपवलं आणि तो जर पैसा आपल्याला घेतला, तर आपल्याला कष्ट करायची गरज पडणार नाही. इकडचा तिकडचा काहीच विचार केला नाही. घरामध्ये एक पाटा होता, पाटा उचलला आणि झोपल्या जागेच डोक्यात घातला आणि जाग्यावरती संपवला. डोळ्यासमोर चित्र आणा. पैशासाठी माणूस कोणत्या थराला जातो सांगता येत नाही. मी तरी मुलाचं आणि बापाचं उदाहरण सांगितलं. अहो तुमच्या डोळ्यासमोरचे उदाहरण आहेत. आपल्याच भावकीतला आपलाच भाऊ पण बांधासाठी एवढी झगडतात, त्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवून अहो पिढ्या त्या कोर्टामध्ये जातात. दादा हो नका त्या भानगडीत पडू. अरे धन खूप वाईट आहे. आज मी तुमच्यासोबत प्रेमाने वागलो, तुम्ही माझ्याशी प्रेमाने वागला, एवढंच आपल्या सोबत येणार आहे. याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. आपल्या मुलाला पाट्याने टेचून जागेच मारला आणि मारल्यानंतर आता म्हटले याचं करायचं काय? काही नाही म्हटले, याला आपल्या वाड्याच्या पाठीमागे एक पडकी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये टाकून देऊ. कुणालाच काही तपास लागला नाही. दोघांनी पायाला धरलं, फरफडत विहिरीमध्ये नेलं आणि विहिरीमध्ये टाकून दिलं. टाकून दिल्यानंतर इकडं पत्नीला सांगितलं होतं 7 वाजता माझ्या घरी ये, नाही तर मला घराच्या बाहेर काढून देतील. 4 वाजता यांनी कार्यक्रम केल्यानंतर पत्नीला सांगितलं, का हो म्हटले उद्या आपल्या बाळांना फोन करू, सुनबाईला फोन करू, लेकाला फोन करू आणि सांगू आता बाहेर जाण्याची काही गरज नाही, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही गावी या आणि आपली बाळं आपल्या सोबत ठेवू. ठीक आहे म्हणले, उद्या सकाळी आपण पत्र लिहू. आणि बरोबर 7 वाजता सुनबाईनं दरवाजा वाजवला आणि त्या सासूबाईनं दरवाजा उघडला. आणि दरवाजा उघडल्यानंतर पाहते तर काय, अरे रात्रीच आम्ही विचार केला होता की माझ्या मुलाला आणि सुनेला घरी बोलवायचं आणि सकाळी दिवस उगवायला सुनबाई माझ्या दारात आहे. याचा अर्थ सुनबाई आली, याचा अर्थ माझा मुलगा पण आलेला असणार. आईनं लाडत विचारलं, अगं सुनबाई तू एकटीच आली, तुझा नवरा कुठे आहे? अगं माझं बाळ कुठे आहे? सांग ना लवकर, कुठे आहे माझं बाळ? आणि त्या सुनबाईचं उत्तर आहे का, आत्या तुम्ही तुमच्या मुलाला नाही ओळखलं? अगं नाही ओळखलं. कुठे आहे तो? मला नाही दिसला. कुठे आहे तो? त्या सुनबाईने सांगितलं, आत्या अहो रात्री जो शेजारच्या गावचा पाहुणा म्हणून जो तुमच्या घरी राहायला आला होता ना, तोच तुमचा मुलगा होता. आणि ह्या ज्यावेळेस वाक्य ऐकलं, ते वाक्य त्या आईच्या काळजात धरून गेलं.
माझा दृष्टांत संपला. मला सांगायचं एवढं की बाबा हो, हे धन एवढं सोपं नाही. या धनासाठी एकमेकाचा प्राण जातात, नवे नवे एकमेकाच्या भूखंडी वस्तू तुकोबाराय सांगतात त्या धनाचा उपयोग नाही. तो शेवटचा दिवस नाही, त्याच्याकरता आपल्याला चांगलं वागलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या माहेरला गेलो आणि माहेरला गेल्यानंतर मला समाधान भेटलं, माझा दिवस गोड झाला. महाराज, माहेर माहेर म्हणजे काय हो? माहेर म्हणजे काय? मी सांगत होतो की महिला वर्ग म्हणते की पंढरपुरामध्ये फक्त देवच आहे आणि बाकीचे सगळे चोरच आहे, आणि तुम्ही तर म्हणता माहेरात जा. तुकोबाराय म्हणतात मी माहेरात गेलो, पण तुकोबाराय म्हणतात माझ्या माहेरात आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे. विठ्ठल माझा पिता, रखुमाई माझी माता, बहिणी बंधू चुना, विठ्ठल माझा. महाराज, तुकोबाराय सांगतात, अरे जगाचा बाप माझा बाप आहे, मला बाकीच्यांची गरज नाही. रुक्मिणी माता माझी आई आहे, पुंडलिक माझा भाऊ आहे आणि चंद्रभागा माझी बहीण आहे. तुमच्या माहेरात एवढीच असतात ना? महाराज, एक सांगतो तुम्हाला, आता या बाबांच्याही 3 मुली आहेत. मला सांगा, आज माहेरात गेल्या, या माहेरात आल्या आणि त्यांनी जर बाबांना हाक मारली, काका दादा काय म्हणत असतील ते येतील का? नाही येणार. म्हणून माणसाने प्रेमाने वागलं पाहिजे हो. अहो, बऱ्याच ठिकाणी ह्या कलीचा प्रभाव आहे महाराज, हे बाकीचं काही नाही. आपल्या कीर्तनातून लोक सुधारतील त्यात वावगं नाही. हा कलीचा प्रभावच तसा आहे. कीर्तन तुम्ही 2 तास ऐकता, पण पुढचे 22 तास कली तुमच्यावर अतिक्रमण करतो. वाईट झालंय व वाईट झालंय, माणूस माणसात राहिला नाही. महाराज, बहीण भावाची भांडणं सुरू झालेत, बहीण भावाची. अरे जी बहीण एखादी गोळी मिळाली, एखादी चॉकलेट मिळाली तर आपल्या ओढणीमध्ये धरून कडकन दाताखाली फोडायची आणि अर्धी आपल्या भावाला द्यायची. त्याच भावाकडे आज प्रॉपर्टीचा हिस्सा मागते. बरोबर नाही बर का? अरे ज्याने आपली गोळी अर्धी फोडून आपल्या भावाला दिली, त्या भावाकडून आपण प्रत्येक जमिनीचा तुकडा आपण सोबत घेऊन जाणार आहे का? नाही जाणार. आणि प्रत्येक भावालाही माझी विनंती आहे, दादा नको एवढ्या येड्यागत करू. अरे या जगात सगळ्यात निस्वार्थ प्रेम करणार कोण असेल तर 2च व्यक्ती आहे. एक म्हणजे आई आणि दुसरी म्हणजे ताई. या दोघीशिवाय कोणीही प्रेम करत नाही. म्हणा, एखाद्या जीवनामध्ये जर एखाद्याला बहीण नसेल ना, तर त्याला जाऊन विचारा बहिणीचं दुःख, बहीण नसल्याचं दुःख काय असतं. या जगामध्ये कोणीच कोणाला समजून घेत नाही. या 2च व्यक्ती अशा आहेत की पुरुषाला त्या समजून घेतात. महाराज ऐका, एखाद्याची जर आई ताईची भांडणं झाली असेल, बहिणी बरोबर बोलत नसेल, एखादा सांगतो बघा, महाराज माझ्या बहिणीच्या दारात 20 वर्ष झालं मी पाऊल ठेवत नाही. चुकीचं आहे बरं काही, असं करू नका. अरे शेवट आपल्यासोबत तेच येणार आहे. आज मला सांगा, माहेर 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 या 3 बहिणींना विचारलं, 3 मुलींना विचारलं की माहेरात आहे कोण तुमचं? अहो, माहेरातला आमचा बापच गेला, आमचा देवच गेला, काय त्या माहेराचा उपयोग आहे? म्हणून तुकोबाराय सांगतात, त्या माहेरला मी गेलो, एकदा माहेरला गेलो की माझं सगळं दुःख संपतं. महिला वर्ग, मी तुम्हाला हात जोडून एक प्रश्न विचारतो. तुम्हाला संसारामध्ये अनेक दुःख होतं, सासू त्रास देते, सासरा त्रास देतो, दीर त्रास देतो, नवरा त्रास देतो, पण या त्रासाचं सगळ्यात मोठं औषध कोणतं आहे? माहेरच आहे ना, माहेरच आहे ना. अहो, माहेरात आल्यानंतर सगळं दुःख संपतं. सासरी किती कष्ट होऊ द्या, नवऱ्याने त्रास देऊ द्या, सासूने त्रास देऊ द्या, पण एकदा का माहेरात आलं आणि माहेरातून ज्या वेळेस रिटर्न जातात ना, त्यावेळेस त्या सगळं दुःख विसरलेली असते. सगळं दुःख फ्रेश मनाने परत संसाराला तोंड द्यायला लागतात. तुकोबाराय तसेच म्हणतात, अरे हे सगळे दुःख आम्हाला माहेरात गेल्यानंतर विसरावी लागतात. मी बाहेरचं बोलत नाही, मी अभंगावर द्या. तुकोबाराय म्हणतात, अहो कोणतीही दुःख असू द्या, त्या पंढरपूरच्या बापाला सांगितलं ना, त्या देवाला सांगितलं ना, ते दुःख जागची जागेवर नष्ट होतात. परिहार झाला अवघा दुःखाचा, मागेला दुःख सगळी संपतात, कोणतीच दुःख शिल्लक राहत नाही. महाराज, असं तुमचं एवढं माहेर पॉवरफुल आहे? अहो, माझं माहेर नाही. तुकोबाराय म्हणतात, या माहेरासाठी जाण्याकरता कोण कोण धडपडतं. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, चला हो पंढरीला जाऊ. कशा करता? जीवाच्या
जीवलगा पाहू. त्या जीवलगाला भेटण्याकरता पंढरपूरला जावं, त्या माहेरामध्ये जावं. आणि एकदा का माहेरला गेलं की कोणताच तास राहत नाही, कोणतं दुःख राहत नाही. अभंगाचं दुसरं चरण. माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. रखुमाईचा जो वर आहे म्हणजे पांडुरंग परमात्म्याला भेटायचं. आणि एकदा का त्याला भेटलं, त्याच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर जे काय आपलं दुःख आहे ते जागेवरती संपून जातं. तसं प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक सासूरवासिनीचं माहेरामध्ये गेल्यानंतर दुःख संपतं. तसे तुकोबाराय सांगतात, आमच्याही माहेरामध्ये, माझ्याही माहेरामध्ये ते दुःख संपून जातं. बघा, प्रत्येकाला दुःख आहे महाराज. या जगामध्ये असा माणूस नाही की त्याला दुःख नाही. बरोबर, मला दुःख प्रत्येकाला आहे. आणि एखादा म्हणत असेल ना, महाराज काहीच मला दुःख नाही, बाबा माझ्या सोबतच दुःखाचं सगळं तुला देतो. दुःख नाही असा माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. पण एक सांगू का तुम्हाला, दुःख तर प्रत्येकाला आहे, पण दुःख आलं म्हणून रडत बसायचं नाही, किंवा दुःख आलं म्हणून देवाकडे साखर घालायचं नाही. दुःख आल्यावरती एकच करायचं, दुःखाला सांगायचं नाही की देव म्हणजे आपलं दुःख देवाला सांगायचं नाही, दुःखाला सांगायचं माझा देव किती मोठा आहे.
मला सांगायचं नाही, देवाला सांगायचं ते दुःख आलंय बघ ते तुझं निवारण कर. मी माझ्या पद्धतीचं सांगत नाही. मागे पुढे उभा आणि देवाचं कर्तव्य आहे. फक्त देवाला आपण आपलं म्हटलं पाहिजे ना. आपण देवापर्यंत पोहोचत नाही. तुका म्हणे घालू तयावरी त्याच्यावर भार टाकल्याशिवाय तो म्हणत नाही की हा माझा आहे. आपला भार त्याच्यावरती घालणं गरजेचं आहे. आज या राऊत परिवारावरती सुद्धा दुःखच आहे बरं का. अहो घरातला बाप जाणं, माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे, पहिली जुनी घरं होती बघा, आता कुठंतरी बघायला भेटत, पण आता शक्यतो भेटत नाहीत. काळाची घरं, काळाच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असायचं? सगळ्यात महत्वाचं की ते असेल तरच घर टिकेल, अन्यथा टिकणार नाही. अशी वस्तू कोणती सांगा बरं? वा वा वा, खरंच काळातल्या घरात नाही. काळाच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्याचं नाव आड आहे. आड. आणि महाराज ते आड जर मोडलं ना तर घर टिकत नाही. या राऊत परिवाराचं ही सुद्धा असंच झालंय. घराचं आडच मोडलं, घराचं आडच मोडलं. पण एक लक्षात ठेवा, घराचं जरी आड मोडलं ना, पण आपण भगवंताला विनंती करायची, हे देवा, हे देवा, या दुःखातून यांना मुक्त कर. या राऊत परिवारामध्ये एकच मुलगा आहे. अहो घरात जर बाप नसेल ना तर खूप 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 त्रास होतो बरं का. मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. एखाद्याच्या जीवनामध्ये बाप नसावा हे कोणाला कळतं? ज्याच्या जीवनामध्ये नसल त्यालाच कळतं. बाकी त्यांनी काहीच उपयोग नाही. पाण्यात दिला मासा झोप घेतो कैसा, कसं कळणार? एक असं साधकाने तुकोबारायांना प्रश्न केला की तुकोबाराय, तुम्ही म्हणता सगळं मला माहिती आहे, सगळं माहिती आहे, मग सांगा बरं पाण्यातला मासा झोप कसा घेतो? बघा, पाण्यातला मासा झोप कसा घेतो? आणि तो जर झोपला तो खाली बुडेल ना. हातपाय जर नाही हलवलं तर खाली बुडेल ना. आणि ऑक्सिजन नाही घेतला तर तो मरल. मग पाण्यातला मासा जगतो कसा? तर तुकोबाराय म्हणतात, अरे ते तुलाही माहित नाही, मलाही माहित नाही. जा विद्या तेव्हा बाकीच्यांनी कडकड करून काहीच उपयोग नाही ना. तसं ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. मला या कुटुंबाचा आज आडं मोडलं. आडं मोडलं म्हणजे एखाद्याच्या घरात जर बाप, अहो म्हातारा बाप असू द्या, भिंतीला टेकून बसलेला असू द्या, एका घरात बाप असला की भावकीचं बोट सुद्धा आपल्याकडे विरोधात जात. जो बाप करतो ना तो कोणीच करू शकत नाही. एखाद्याच्या घरामध्ये म्हातारा असू द्या, बसलेला असू द्या, पण भावकीच्या एखाद्याने म्हटलं ना त्याच्या घरी आपण त्याला वाळीत टाकू की म्हणतो नको रे बाबा, त्या म्हाताऱ्याच्या नादी लागू नको. ती म्हातारा जरी बसलेला असलं ना तर कुठं काड्या करल आणि कुठं गेम करल सांगता येत नाही. त्याच्या नादी लागू नको. याच्या करता बाप घरात असावा लागतो.
महाराज घराचा आडा आहे, प्रत्येकाने घेऊन आला. तरुण मंडळीला एक माझं विनंती आहे, आपल्या बापाला अरतुर बोलू नका दादा. कसाही असू द्या, येडा असू द्या, बागडा असू द्या, कसाही असू द्या, पण ज्याने आपल्याला जन्म दिलाय ना तो आपला बापच आहे. म्हणून एक बघा, असं कोणतरी म्हणते सगळ्याला शिकवावं पण बापाला कधी शिकवू नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपल्या आई वडिलांचा सांभाळ करा. अरे एकदाच जगायचं रे, एकदाच जगायचं, पण असं जगायचं की कुणी बोट केलं नाही पाहिजे. महाराज आपण कोणतंही विरोधक तर गडोगडीला आपल्याला भेटतात, विरोधक कुणाला नाही, सगळ्यांना विरोध आहेत. अहो आम्ही कीर्तन करायला लागलो तरी आम्हाला लोक चांगले म्हणतात असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही नाही. अहो आता जास्त सांगत नाही, जाता जाता उदाहरण सांगून जातो. आम्हाला लोक एवढं येडं समजतात, एवढं. मागले एक 2-4 दिवसामध्ये रात्री कीर्तनावर आलो होतो आणि झोपलो. आता रात्री 2 वाजले होते, सकाळी उठायला थोडा उशीर झाला, 7:30-8 वाजता उठलोच होतो. तेवढ्याच एक दारामध्ये आवाज आला, ए बुवा आहे का घरात बुवा? सकाळ सकाळ गोड काकड्याचा आवाज कानावरती यावा, भगवंताचा आवाज यावा. हे करड्या आवाजात म्हटला, बुवा आहे का घरात बुवा? मी झोपीतच म्हणलं ह्यो गावातलाच असणार आहे, बाहेरचा. कारण बाहेरचा कोण मला अरतुर बोलणारच नाही, ही गावातलीच बिरावळ असणार आहे. मी झोपीतच डोळं चोळत चोळत बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर त्याने सांगितलं, महाराज आपल्याला रानात जावं लागतंय. म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं, खूप वाईट झालंय महाराज, लवकर कपडे घाला, आपल्याला रानात जावं लागतंय. नाही नाही नाही, तुम्ही विचारूच नका, फार वाईट झालं, आपल्याला रानात जावंच लागतंय, पर्याय नाही. मला वाटलं कोणतरी काही केलं, एवढा इम्प्रेशन करून म्हणतोय. नाही म्हणला महाराज आपल्याला रानात जा. अरे म्हणलं नेमकं झालं काय? त्याने सांगितलं रात्री शेजारच्याने बोर घेतलं आणि त्याला पाणी लागलं. महाराज असं नका करू, आपल्याला बघवलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, आता तुम्हाला हसवायचंच म्हणल्यावर अनेक उदाहरण सांगतो. उदाहरण नंबर 2, असंच एकदा आकाश महाराजांसोबत फलटणला गेलो. फलटणला गेल्यानंतर एक दुकान होतं, कपड्याच्या दुकानामध्ये गेलो. कपड्याच्या दुकानात मध्ये गेल्यानंतर कपडे चांगली कपडे लावली होती. मलाही असं वाटलं चांगले कपडे घ्यावात. एक नेहरू शर्ट दिसला, सुंदर नेहरू होता. काही नाही म्हटलं, हे नेहरू आपल्याला घ्यायचा. त्या दुकानदाराला विचारलं किंमत, त्याने सांगितलं 2000 रुपये. मी म्हटलं दिलं. आता मला तरी कुठं द्यायचं, कीर्तनात 2000 असू नये तर 5000 असू नये. 2000चा नेहरू आणला आणि नेहरू आणता वेडणीमध्ये एक कीर्तन चालू होतं. आकाश महाराजांना आम्ही दोघं कीर्तनाला बसलो आणि कीर्तनाला बसल्यानंतर मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं, वयोवृद्ध होते आणि त्यांनी कीर्तनातून सांगितलं की आपल्या बायकोचं पूर्ण कधी ऐकू नका. तुम्हाला मी सांगतोय बरं का, आपल्या पत्नीचं पूर्ण कधी ऐकायचं नाही, नेहमी अर्ध ऐकायचं. तुम्ही म्हणाल का? शास्त्र सांगतो, शास्त्राच्या बाहेर बोलणार नाही. पत्नीचं अर्ध ऐकायचं याच्यासाठी, कारण शास्त्राने यांचं नाव काय ठेवलंय? अर्धांगिनी, बरोबर ना? काय ठेवलंय? अर्धांगिनी. मग यांचं नेहमी अर्ध ऐकायचं, पूर्ण ऐकायचं नाही. आता माझं बी 1-2 वर्ष झालं वाजलंय, हे बी नवीनच आहे. म्हणलं ऐकावं महाराजाचं, तर महाराजांनी सांगितलंय म्हणलं. तिथून पुढं ठरवलं की इथून पुढं बायकोला अर्ध सांगायचं, पूर्ण सांगायचं नाही. घरी आलो, संध्याकाळी पिशवी ठेवली आणि रात्री बायकोनं बघितलं, पिशवीतला शर्ट काढला, शर्ट बघितला, तिलाही शर्ट आवडला. ती माझ्याकडे आली आणि तिनं सांगितलं की महाराज शर्ट तर चांगला आणलाय, केवढ्याच आहे हो? तेवढ्यात माझ्या डोक्यात क्लिक झालं की बायकोला पूर्ण सांगायचं. काय सांगायचं? अर्ध सांगायचं. पण मी बी आता महाराजच होतो, मी अर्ध्याच्या अर्ध केलं. अर्ध्याच्या अर्ध केलं. बायकोने विचारला शर्ट केवढ्याला आणला हो? मी सांगितलं 500 रुपयाला. केवढ्याला सांगितलं? 500 रुपयाला. बायकोला वाटलं 500 रुपयाला शर्ट. ती घरात गेली, कपाटात गेली, कपाटातली पर्स काढली, पर्स मधून 500 रुपये काढलं. ते 500 रुपये घेऊन आली, माझ्या हातात ठेवलं आणि तिने सांगितलं ह्या 500 रुपयाचा तुम्हाला दुसरा सदरा घ्या, तो माझ्या भावाला द्या. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला वाटतंय का हे खरं असं? वाटतंय का तुम्हाला खरं असं? महाराज कसं आहे माहितीये का, हे आपल्या घेतलं का नाही, ह्यांना लय बुदबुद्या वाटते. म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्यात असं कधी होतच नाही, हे तुमच्यातलंच आहे, माझं काही नाही.
हे तुमच्यातलंच सांगितलं, पण ज्यावेळेस तू माझ्या घालून सांगितलं ना, तुम्हाला हसू येतं. विनोदाचा भाग सोडून द्या बाबा हो. माणसात माणसासारखं राहा. माणसाने जर माणसासारखं राहिलं तर देव तिथंच भेटतो, असे आमचे गाडगे महाराज सांगतात. देवळात जावं लागत नाही, देवळात जाऊन लोक आपटावं लागत नाही. माणसातला देव जाणणं गरजेचं आहे. प्राण्यांमधला देव जाणणं गरजेचं आहे. सगळ्यांना याच ठिकाणावर धन्यवाद देतो. झाली आपली कीर्तन वेळ, 12-10 झाल्या. प्रत्येक कीर्तनाला मर्यादेची बंधन असतं, म्हणून पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानतो. आणि 2 मिनिटं सर्वांनी सुंदर असं भजन करायचं. भजन करणार ना, कारण आजच्या कीर्तनामध्ये हे पुण्य आपल्याला लाभत नाही. आपण ज्यावेळेस शेवट पुष्पवृष्टी करतो ना, ते सगळं पुण्य ह्यांना जातं. म्हणून सगळ्यांनी मुखाने सुंदर असं भजन करायचं. करणार ना? हा, सुंदर असं भजन करा. सांगतात, एकदा मी माझ्या माहेरला गेलो की माझं दुःख राहत नाही. सगळं दुःख आहे ते सगळं नष्ट होतं. आता मला काहीच बोलण्याची इच्छा नाही. अभंगाचं शेवटचं कमणवाणी तुका
सांगतात आता मला बोलण्याची इच्छाच नाही, कारण मी माझ्या माहेरला गेलो, मला आता दुःखच कोणतं राहिलं नाही. असो, या ठिकाणी मला राऊत परिवाराने निमंत्रण दिलं, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. बघा, मी सुरुवातीला हे सांगितलं आणि आताही सांगतो, प्रत्येकाला जावं लागणार आहे, त्यात दुःख वाटायचं काहीच कारण नाही. सगळ्या पाहुणे मंडळींनाही विनंती आहे की या राऊत परिवारावरती जे दुःख आहे ते दुःख सगळे आपण वाटून घेऊ. अहो, आपण माणसासारखं वागलं तरच पुढे टिकणार आहे हो. कारण आता कोरोना सारखा महामारी आलाय, आता माणसाचा क्षणाचाही भरोसा राहिला नाही, कोण कधी जाईल सांगता येत नाही. मागल्या एक 10-5 वर्षामध्ये सांगितलं जायचं ज्यांचं वय होईल त्यांना जावं लागणार, पण आज असा कार्यकाळ आलाय की कोण कधी जाईल सांगता येत नाही. रस्ते चांगले व्हायला लागले, वाहनं वाढायला लागले, कुठेही कोणीही तडकून पडायला लागले, कुणाचा भरोसा राहिला नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, बाबा हो, प्रेमाने वागा. प्रेमच सोबत येणार आहे, बाकी काही सोबत येणार नाही. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्व साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो. एक ठिकाणी सुंदर असं भजनी मंडळ, सुंदर बरं का बाबा. म्हणजे तुम्ही असा मला बॉल टाकायचा की तो स्टेडियमच्या बाहेर, जर असे बॉल पडले तरच क्रिकेटला मजा येते, नाही तर तुम्ही टाकायचा खरपटी आणि उचलायचा, ते जमत नाही ना. क्रिकेट खेळताना नेहमी चांगले चांगले बॉल पडावे लागतात आणि सुंदर असे. महाराज, मी जवळजवळ 10वी पासून कीर्तन करतो, 10वी पासून कीर्तन करतो, पण बऱ्याच ठिकाणी वयवृद्ध माणसं भेटली की माझ्याकडे अशी बघतेत की हो महाराजच नाही. बऱ्याच ठिकाणी मला म्हणतात, महाराज एवढी एवढीसा काय कीर्तन करणार आहे, एवढी एवढीसा महाराज. पण यांनी सुंदर अशी साथ दिली बरं का. काय काय महाराज मंडळी साथही करत नाहीत, काय म्हणतात एवढी एवढीशा पोराला साथ करायची. पण एक सांगू का, हे संतांचं वचन आहे, हे संतांचं महात्म्य आहे, हा संतांचा प्रसाद आहे. अहो, इंचू लहान असू द्या नाही तर मोठा असू द्या, त्यांना तेवढाच लागतो. तसं ही संतांचं आहे. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. मुली, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी सगळ्यांनी कृपेसमोर येऊन बसा. पुनश्च एकदा दुःख मानू नका, राग मानू नका. आपल्या हातातल्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या, ज्या देवाच्या हातातल्या गोष्टी आहेत. चाले शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवितो हरिबीन. त्या हरीशिवाय पर्याय नाही. सगळ्यांना त्या हरीला शरण जाणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणावर इथूनच नतमस्तक होतो. आमचे आकाश महाराज असतील, आमचे मृदंगाचार्य सुशांत महाराज असतील, पेटी वाजतर बाबा. सुंदर बर का बाबा, जसं म्हणत तशी तुमची पेटी वाजली, सुंदर गोड. फक्त तुम्हाला एक माईक पाहिजे होता, त्यांना म्हटलं पण ते म्हणले माईक नाही. परत जर भेटलो तर नक्कीच तुमचा आणि आमचा संबंध होईल. आता मला बाकीची कुणाची नावं माहिती नाहीत बरं का, पण आता कसं असतं, एखादी नवरी मुलगी पहिल्यांदा सासरला आली, तिला कुणाची नावं माहिती असतात का? नसती. ज्यावेळेस 1-2 चक्रा होतील त्यावेळेस नावं माहिती होतील. तसं तुमचं आमचं 1-2 चक्रा झाल्या की सगळ्यांची नावं माहिती होतील. म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे विनेकरी बाबा असतील, नारायण महाराज असतील, सगळ्यांच्या चरणावर, तिकडं पुरुष वर्ग असतील, सगळ्या फक्त जाता जाता 2च मिनिटं भजन करायचं आणि आपली सेवा इथं संपवायची. करणार ना भजन? कारण महाराज, भजनाशिवाय या कलियुगामध्ये दुसरं साधनच नाही. तुम्ही गळ्यात माळ नका घालू, पण भजन करायचं राहू नका. भजनाशिवाय पर्याय नाही. मी सांगून जाईल बघा, एकच वाक्य आहे, सुभाषितकाराने सुंदर असं लिहिलेलं आहे. एखाद्याला डोळे जर चांगले असतील, डोळे जर छान असतील, तर या जगावरती प्रेम करू शकतो. लक्ष देऊन ऐका, आपलं जर डोळं जर चांगलं असेल तर आपण या जगावरती प्रेम करू शकतो. पण आपली जर जीभ जर चांगली असेल, आपली जीभ जर गोड असेल ना, तर जग आपल्यावर प्रेम करू शकतं. हे आपल्या मुखात ताकद आहे. मग आपल्याला विचार करायचा आहे, आपलं डोळं चांगलं पाहिजे का जीभ चांगली पाहिजे? 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. एकत्र भजन करतायत का पार्ट्या पाडून? कारण पार्ट्या पाडा मी पटा येते, कारण गावात बिनविरोध झाला तर पार्ट्या पाडून केले राजकारण. एकत्र भजन करा, सुंदर असं एका. सगळ्यांनी हात वर करा, करा सगळ्यांनी हात वर. आळूच जाईल, 1.5-2 तास झाले एका जागेवर बसला. सुंदर असं भजन करा. तुकाराम
तुम्ही कृपा कल्पनेची बाधा न हो कोणी काळजी अंगराचा वारा न अभुराचा माझ्या विनाचा भेबांची नावा महिन्या मागणेचे चुकल्या हे सिदरी पाहि मनोरंगा या संताशी नडी हिंदमयी अनुजे काही नामा
तुका म्हणण्याचा उदर तोही मद घेई पाय धनता ज्ञानदेव मालकाची आग्रहाची त्यांची गट्टे काढून ठेव. कोणते कोणते आहेत ते बघ. कुणीही जाऊ नये